विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। गेल्या कित्येक वर्षभरापासून वाट पाहिलेला पीक विमा अखेर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचमीच्या मुहूर्तावर जमा करण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पीक विम्याचं वाटप आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। महाराष्ट्र राज्यामधील 45 लाख शेतकऱ्याला 8000 कोटी रुपयांचा निधी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे, राज्यामधील 45 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे। तर मग हा पीक विमा नेमकं कोणता जमा होत आहे? 2021 पासून रखडलेला हा पीक विमा तब्बल 4 वर्षानंतर आता प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचत आहे। सरकारने या प्रक्रियेसाठी एकूण 8000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी मंजूर केला असून यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आता मोठा दिलासा मिळत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विमा भेटला नव्हता, तोच पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणण्यामध्ये आता कसल्याही प्रकारे हरकत नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पीक विम्याची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असून हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंत पीक विमा दिला जात आहे। स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही महत्त्वाची माहिती आज दिली आहे। आज दुपारी 1 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये बँकेचा संदेश कधी येऊ शकतो। उद्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तो देखील रखडला होता, तो देखील देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे। बघा, नमोचा 8वा हप्ता काही शेतकरी बांधवांना भेटला आणि काही शेतकरी बांधवांना मिळालाच नाही, रखडला होता। आता ज्यांना 8वा हप्ता भेटला नाही त्यांना 8वा हप्ता भेटणार आणि पीक विमा भेटणार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते कधी मिळणार, तर अगदी 2 दिवसानंतर नमोच्या पुढील हप्त्याचं सुद्धा वितरण होणार, जो की 9वा हप्ता आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा हा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। बघा, मुख्यमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून एक बैठक पार पडली हे संपूर्ण राज्याला माहीत आहे। PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला माहीत आहे हमखास टायमिंगला जमा होतो, परंतु नमोचा हप्ता सुद्धा या ठिकाणी टायमिंगला जमा होत नाही हे सर्वांना माहीत आहे। आता सरकारने निर्णय घेतला, जो काय नमोचा 8वा हप्ता आहे, जो की या ठिकाणी काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकरी बांधवांना भेटला नव्हता, तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं पीक विम्यासोबत तो हप्ता देखील मिळणार आहे। जर तुम्हाला 8वा हप्ता भेटला असेल तर मग नाही मिळणार, परंतु ज्यांना मात्र भेटला नाही त्यांना हा हप्ता देण्यामध्ये येत आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये मिळणार आहे, म्हणजे की 9वा हप्ता। तर मग आता लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यासाठी आता 10 प्रमुख बँकाची निवड करण्यामध्ये आली आहे। बघा, बँकेच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर नाव येत असेल तर मग कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही। तर मग आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, निधी वितरणासाठी 5 खाजगी बँका आणि 5 सरकारी बँका अशा एकूण 10 बँकेमध्ये ही प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकमधील खातेधारक असाल किंवा या ठिकाणी ICICI बँकमधील असाल किंवा ॲक्सिस
बँक किंवा HDFC बँक किंवा येस बँक किंवा या ठिकाणी कोणत्याही खाजगी बँकेमधून असाल, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामधून असाल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामधून असाल किंवा युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बघा या सरकारी बँकांमध्ये सुद्धा जबाबदारी आता पार करण्यामध्ये येत आहे. तुमचे खाते यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर विम्याची रक्कम जमा व्हायला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. सर्व बँकांना निधी वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, पीक विमा टप्प्याटप्प्याने राज्यामधील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पीक विम्याचं जे काय वाटप होत आहे ते या ठिकाणी 10 बँकांमध्ये आणि 10 जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये येत आहे. आता याचं कारण असं आहे, एकाच वेळी संपूर्ण राज्यामध्ये वितरण करणं शक्य नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला, आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार, उद्यासुद्धा वाटप होणार आणि परवासुद्धा वाटप होणार. असं एकूण 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे वितरण करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक भागामध्ये या जिल्ह्यामध्ये पहिल्या यादी या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं की पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे आणि आता लाभ मिळत आहे. पूर्वी केवळ अपुरी किंवा अर्धी रक्कम मिळत होती, पण यावेळी गेल्या 4 वर्षामधील संपूर्ण थकलेली रक्कम तुम्हाला मिळणार आहे. पिकांच्या प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानीच्या प्रमाणानुसार प्रत्येक शेतकऱ्याची रक्कम वेगळी असणार आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा कमी जास्त मिळू शकतो, परंतु मात्र आज पंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पिकांच्या प्रकारानुसार विम्याची रक्कम ही वेगळी ठरवण्यामध्ये आली असून आता लक्षामध्ये घ्या, प्रति हेक्टरी 42,000 रुपये सुद्धा काही शेतकरी बांधवांना मंजूर झाले. जर तुमचं मका पीक असेल, बघा लक्षामध्ये घ्या, तर त्यासाठी सरकारने 29,000 रुपये मंजूर केले. आता जर तुमचं गहू पीक असेल तर त्यासाठी 42,000 रुपये मंजूर झाले. हरभरा पिकासाठी 51,000 रुपयांपर्यंत हा लाभ मिळत आहे. तसंच जर तुमचं पीक तीळ असेल तर तुम्हाला 48,000 रुपये मिळणार आहे. भुईमुगासाठी 30,000 रुपये पीक विमा मिळणार. मसूर पिकासाठी 42,000 रुपये आता बघा सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. जर तुमचं पीक ऊस असेल तर 49,000 रुपये हेक्टरी तुम्हाला मदत सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. आता ऊसासाठी सर्वात कमी रक्कम कशामुळे, तर ऊसाचं नुकसान या ठिकाणी होत नसतं जास्त प्रमाणामध्ये, वीस या ठिकाणी चांगलाच निघतो हमखास. त्यामुळे सरकारने 49,000 रुपये ऊसासाठी ही रक्कम ठेवण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारने विमा वितरणासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला असून अफवांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. सर्व जिल्ह्यांची अधिकृत आणि अंतिम यादी थेट बँकांना सोपविण्यामध्ये आली आहे. 2021 ते 2024 या काळामध्ये विमा भरलेल्या पात्र शेतकरी बांधवांना यावेळी आता न्याय मिळणार आहे. सोशल मीडियावर चुकीच्या माहितीवर विश्वास अजिबात ठेवू नका. बघा शेतकरी बांधवांनो, स्वतः सरकारच्या माध्यमातून आता मेसेज प्राप्त होऊ लागले आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा आता येऊ लागला आहे. प्रशासनाने ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय पद्धतीने अत्यंत अचूकपणे राबविण्याचे नियोजन केले असून ज्यामुळे गोंधळ आता कमी होणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने काही कडक पात्रता अटी देखील लागू केलेल्या आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले तेथील शेतकऱ्याला प्राधान्याने मदत दिली जाणार आहे. बनावट कागदपत्रे देऊन किंवा गायरान जमीन स्वतःच्या नावावर दाखवून विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी बांधवांना यामधून वगळण्यामध्ये आला आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासात फसवणूक करणारी सर्व प्रकरणे आता समोर आली आहे. केवळ खऱ्या अर्थाने गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, विम्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न लक्षामध्ये घ्या
3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही दुसरी महत्त्वाची अट आहे. हा निधी फक्त आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांसाठी राखून ठेवण्यामध्ये आला होता. श्रीमंत शेतकरी किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले व्यक्ती या पीक विम्यासाठी पात्र नाही. मदतीची गरज असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पैसा पोचवला पाहिजे असा सरकारने स्पष्टपणे आता या ठिकाणी आदेश दिला आहे. यामुळे ग्रामीण भागामधील गरजू शेतकरी आणि शहरी भागामधील शेतकऱ्याला सुद्धा लाभ मिळणार आहे. परंतु तुमचं उत्पन्न तपासूनच तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो, आता लक्षामध्ये घ्या, तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा 22वा आणि 23वा हप्ता जमा झाला का? जर जमा झाला असेल तर मग मात्र अडचण नाही. सरकारने बघा आता PM किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, परंतु सरकारने जे काय नियम लावले ते नियमच असे आहे की गरजू शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी लाभ मिळावा. बघा PM किसान योजनेचे जे काही शेतकरी बांधव आहे ते या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा पात्रतेसाठी तुमचं फार्मर ID कार्ड अचूक माहितीसह अपडेट देखील असणं अत्यंत गरजेचं आहे. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती आता अतिशय महत्त्वाची मानावी लागेल. कारण की लक्षामध्ये घ्या, जे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि शेतकरी आहे अशांना सुद्धा पीक विमा देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही की पीक विमा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आणि कधी येणार. आणि जर पीक विमा आलाच नाही तर मग नेमकं काय करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढं आता सांगणारच आहोत. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आजपासून वितरण होत आहे. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा, बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. त्यानंतर अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामधील 2,70,000 शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. त्यानंतर नाशिक आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा विम्याचे पैसे आता टप्प्याटप्प्याने जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते सक्रिय असल्याची आणि आधार लिंकिंग पूर्ण असल्याची खात्री करून घ्या. कारण की बघा सरकार आता या ठिकाणी वाटप करत आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की परभणी आणि या ठिकाणी वर्धा. बघा त्यानंतर लातूर या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याला देखील आजपासून दिलासा मिळणार आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी वेळेवर विमा भरला असल्यास त्यांना आता या ठिकाणी विमा मिळत आहे. बँकांकडून निधी ट्रान्सफर करण्याचे काम जोरामध्ये सुरू असून कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये संदेश येऊ शकतो. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, ही होती यादी आणि यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला. तर शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, फार्मर ID कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. कारण फार्मर ID कार्ड जर असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार, हे पण लक्षामध्ये घ्या. आता जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण पुढील यादी या ठिकाणी काही दिवसामध्ये येणार आहे. आणि जेव्हा कधी यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे पुढील यादी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करून जा. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.